नमस्कार मित्रांनो, एड लागलं प्रेमाचं या मालिकेच्या आजच्या जबरदस्त भागामध्ये आपण बघणार आहोत. रायाने हा मिहीर असल्याचे सत्य समोर आणण्यासाठी जीजी आणि मिहीरची DNA टेस्टची रिपोर्ट करतात. सगळ्यांसमोर आता सत्य आलेलं असतं. तर इकडे आता मिहीरने आपली बॅग वगैरे भरलेली असते, कारण आता या पंढरपुरात राहायचं नाही, मुंबईला जायचं असं त्याने ठरवलेलं असतं. तेवढ्यात घोरपड येतो आणि म्हणू लागतो, सर अहो काय करताय, तुम्ही निघताय का? अहो सर, आपल्याला इथे थांबणं खूप गरजेचं आहे, आपण का जातोय? त्यावर लगेच मिहीर म्हणू लागतो, घोरपडे आता आपण इथे नाही थांबू शकत, इथे थांबून ना मला त्रास होतोय फक्त. नको ती माणसं समोर येतात आणि मग काय, आणखीन त्रास होण्यापेक्षा इकडनं निघून गेलेलं परवडेल. त्यामुळे घोरपडे तूही बॅग पॅक कर, आपण जातोय. तेव्हा घोरपडे म्हणू लागतो, सर आपण असं कसं जाऊ शकतो सर, आपल्याला इथे थांबणं गरजेचं आहे सर. नाही म्हणजे मी बोलतोय, तुम्हाला राग येईल पण सर, अहो तुम्ही मुंबईत एका चाळीतल्या लोकांसाठी किती झटले होता, त्या गरीब लोकांची तुम्ही मदत केली होती आणि इथे तर प्रश्न मंजिरीचा आहे. अहो सर, ती मंजिरी एका दिवसाची का होईना तुमची बायको होती, हे सत्य तुमच्या समोर आलंय ना, मग या सगळ्याचा छडा लावायचा सोडून तुम्ही का निघालाय तिकडनं? तेव्हा लगेच आता मिहीर म्हणू लागतो, हे बघ आपल्याला त्यांच्या घराच्या भानगडीत पडायचं नाही आहे, त्यामुळे घोरपडे मला असं वाटतंय आपण इकडनं निघून जावं. तेव्हा घोरपडे म्हणू लागतो, सर बाकीच्या सगळ्यांचं जाऊ द्या हो, निदान मंजिरीचा तरी विचार करा. अहो ती मुलगी खूप गरीब होती हो, खरंच खूप चांगली मुलगी, पण या रायाने तिला धाक दाखवून तिच्याशी जबरदस्तीने लग्न केलं आणि ती मंजिरी आता सगळं काही रायाचं ऐकते, त्याच्याशी चांगलं वागते. का तुम्हाला माहिती आहे सर? कारण तिच्या आईबाबांना मारण्याची या रायाने तिला धमकी दिली, म्हणून तिला असं वागावं लागतंय. आणि सर तुम्ही इतरांची एवढी मदत करता, मग ही मंजिरी तर तुम्हाला आवडली ना, आकर्षण वाटतंय ना तिच्याबद्दल तुम्हाला, मग का तिची मदत करत नाही आहे सांगा ना सर. आता मिहीर मात्र मंजिरीचा विचार करू लागतो. कशी त्याला मंजिरी मंदिरात भेटली ते सगळे क्षण त्याला पुन्हा आठवू लागतात. आता मिहीरच्या चेहऱ्यावरती थोडीशी स्माईल आलेली असते, कारण मंजिरी त्याला आवडत असते. त्याच वेळेस घोरपडे म्हणू लागतो, सर अहो आपल्याला त्या रायाच्या कचाट्यातनं मंजिरीला वाचवावं लागेल, त्यासाठी तुम्हाला इथे थांबणं खूप गरजेचं आहे. तो राया गुंड आहे, तो गुंड काहीही करू शकतो. त्याने त्या मंजिरीला वेठीस धरलंय आणि आपल्याला त्याच्या कचाट्यातनं त्या मंजिरीला बाहेर काढावंच लागेल. सर तुम्हाला त्या मुलीला मदत करावीशी वाटत नाही का सर, सांगा ना. तेव्हा लगेच मिहीर म्हणू लागतो, पण घोरपडे हा त्यांच्या घरचा प्रश्न आहे, ते बघून घेतील. तेव्हा लगेच आता घोरपडे म्हणू लागतो, नाही सर हा घरचा प्रश्न नाही आहे आणि तुम्ही का काही करू शकत नाही सर, मी एक नोकर आहे, पण तुम्ही काहीही करू शकता सर. आणि या रायाला आता तुम्ही तुमचा इंगा दाखवा आणि मंजिरीला त्याच्या कचाट्यातनं बाहेर काढा. हा राया एक गुंड आहे आणि या गुंडाला शिक्षा व्हायलाच पाहिजे सर, आणि तुम्ही हे करू शकता सर, मला माहिती आहे. तेव्हा लगेच आता मिहीर म्हणू लागतो, ठीक आहे घोरपडे, तू म्हणतोयस तर आपण थांबूया काही दिवस इकडे आणि करूया मंजिरीची मदत, असं आता मिहीरने ठरवलेलं असतं. तर इकडे आता सकाळी सकाळी जिजीचं खूपच त्रास वाढलेला असतो. जिजीला ताप आलेली असते, अंगही दुखत असतं. जिजी आता झोपेल असते. नाना मंजिरी तिला उठवण्याचा प्रयत्न करत असतात. जिजी अगं काय झालंय तुला, अगं तू का उठत नाही आहे? तेव्हा जिजी म्हणू लागते, मंजिरी मला बरं वाटत नाही आहे गं, अगं असं अंगात कणकण आल्यासारखं झालं आहे, खरंच खूप डोकंही जड पडलं आहे गं. तेव्हा मंजिरी म्हणू लागते, जिजी अगं किती ताप भरला आहे तुझ्या अंगात, थांब मी डॉक्टरांना बोलावते. तेव्हा मंजिरीचा पटकन जिजी हात पकडते आणि म्हणू लागते, नाही मंजिरी डॉक्टरांना बोलवायची गरज नाही आहे, मला डॉक्टरांची गरजच नाही आहे. तेव्हा नाना म्हणू लागतात, उमे अगं एवढा ताप सनसन करतोय अंगात तरी डॉक्टरांची गरज नाही कसं म्हणू शकतेस तू, अगं थांब मंजिरी बोलाव बरं. तेव्हा जिजी म्हणू लागते, नाही मंजिरी मला फक्त माझा मुलगा मिहीर बघायचं आहे गं, माझा मिहीर जर माझ्या डोळ्यासमोर आला तर माझा हा ताप लगेच उतरेल, माझं हे दुखणं पळून जाईल, मला माझा मुलगा हवा आहे गं, मला एकदा बघायचं आहे त्याला. तेव्हा मंजिरी म्हणू लागते, जिजी अगं का असं हट्ट करते, हे बघ मी डॉक्टरांना बोलावते. पण जिजी काय ऐकायला तयार नसते. तेवढ्यात राया येतो. त्यावर मंजिरी म्हणू लागते, राया अरे आता तूच बघ बाबा, जिजीला आम्ही किती समजवण्याचा प्रयत्न करतोय पण ऐकतच नाही आहे, डॉक्टरांना बोलवायचं म्हणतोय तर ती म्हणते की नाही मला फक्त मिहीरच हवाय, सारखं मिहीर मिहीरच लावून धरले. तेव्हा राया लागतो, जिजी अगं का असा वेडेपणा करते तू, अगं तुझ्या तब्येतीची काळजी घ्यावी लागेल तुला. तेव्हा जिजी म्हणू लागते, राया राया तूच सांग, मिहीर माझा मुलगा येणार आहे, एक आई खोटं कसं सांगू शकते, तो माझाच पोरगा आहे,
मग मला त्याला बघायचं आहे रे राया. तू या आईची इच्छा पूर्ण करशील ना राया? मिहीरला घेऊन येशील ना? तेव्हा राया म्हणला, तो ठीक आहे जीजी, तुला जर मिहीरलाच बघायचं असेल तर हा राया तुझी इच्छा पूर्ण करणार. कारण सगळ्यात जास्त या रायासाठी तुझी तब्येत महत्त्वाची. मी मिहीरला घेऊन येतो जीजी, पण तोपर्यंत तुला तुझ्या तब्येतीची काळजी घ्यावी लागेल. सांग बरं. तेव्हा जीजी मला ते चालेल, तू माझ्या पोराला घेऊन येशील ना? तेव्हा राया मला तो लगेच. जीजीसाठी हा राया काय बी करू शकतो, असे म्हणत राया तडक आता मिहीरच्या घरी निघालेला असतो. तर इकडे घोरपडेने आता शशिकलाला भेटायला बोलावलेलं असतं. पण घोरपडेच्या मनात सारखे विचार चालू असतात. हा मिहीरच आहे, हे सगळे पुरावे बरोबर सांगतायत, हा मिहीरच आहे. पण मग ही राणी कोण? ही राणीमध्येच कशी टपकली? कोण असेल ही राणी? असे असंख्य प्रश्न आता घोरपडेला पडलेले असतात. तेवढ्यात शशिकला येते आणि मला लागते, घोरपडे आज कशी काय आठवण आली? नाही म्हणजे हे जे काय मिहीर नावाचं वादळ आणलंय ना, ते एक नंबर भारी आहे. घोरपडे तुझं नशीब जोरावर आहे म्हणायचं. त्याच वेळेस डिफिकल्ट डंकी झाडाच्या आड लपून त्या दोघांचं हे समद बोलणं ऐकत असतात. तेव्हा शशिकला म्हणू लागते, घोरपडे हा जो कोणी माणूस तू मिहीर म्हणून आणलाय ना, त्याने काम एक नंबर केलंय. या दोघांमध्ये अशी फूट पडली ना, बघ वाट लागली त्यांच्या संसाराची. तेव्हा लगेच घोरपडे म्हणू लागते, अगं मुळावरती घाव घातला ना शशिकला, तर मोठमोठाली झाडं गळून पडतात. आणि हा काय लुटूपुटूचा संसार, तो तर असा बाजूला होणार. आणि अजून तर काहीच झालं नाही, अजून तर खूप काय काय व्हायचं बाकी. तू बघत राहा, खूप मज्जा येणार आहे पुढे. तेव्हा शशिकला म्हणू लागते, घोरपडे तू अजून काय काय करणार आहे? नाही म्हणजे मला बी सांग की पुढे काय प्लॅनिंग आहे. त्यावर घोरपडे मनाशीच म्हणू लागतंय, मूर्खबाई तुला सांगून मी माझ्या प्लॅनची वाट लावून घेऊ का? जमणार नाही ते. अजून पुढे काय होणार आहे ना, हे तुला कळेल नंतर. त्याच वेळेस डिफिकल्ट डंकी डोकावून हे सगळं बोलणं ऐकत असतात. तेव्हा घोरपडे म्हणू लागतो, अजून खूप काही होणार आहे शशिकला, तू बघत राहा. फक्त फक्त मज्जाच मज्जा येणार आहे. कारण हा मिहीर हा आता इथेच थांबायला तयार झालाय. तेव्हा लगेच शशिकला म्हणू लागते, पण घोरपडे हा मिहीरच आहे, पण मग तो स्वतःला गौरव का म्हणतो? तेव्हा घोरपडे म्हणू लागतो, त्याला स्वतःलाच माहिती नाही आहे तो गौरव आहे का मिहीर आहे. त्याच्या डोक्यात परिणाम झालाय म्हणून ना तो असा भांबावल्यासारखा करतोय. एकदम मूर्ख आहे तो. आणि तसंही तो मला भेटला ना, तेव्हा शशिकला काय सांगू, मला तर असा धक्का लागला होता. तेव्हा शशिकला म्हणू लागते, पण घोरपडे अरे तुला हा मिहीर भेटला कुठे? नाही म्हणजे हे झालं कसं? तुझं नशीब एवढं कसं पलटलं? तेव्हा घोरपडे म्हणू लागतो, शशिकला ही खूप मोठी स्टोरी आहे, पण ना मी जरा तुला थोडक्यात सांगतो. म्हणजे कसं आहे ना, इथे आता बिबट्याचा प्लॅनिंग केला होता, तो फेल गेला. आणि नंतर काय, कितीही काही करून या राया मंजिरीचं लग्न झालंच. म्हणून म्हटलं चला इकडनं निष्ठा. आणि त्यानंतर मला कळलं की मुंबईला मिहीर सापडू शकतो. रायाला तशी माहिती हाती लागली, म्हणून म्हटलं चला रायाच्या आधी आपण मुंबईला पोचू. आणि मग काय, बांधली बॅग आणि निघालो मुंबईला. मुंबईला गेल्या गेल्या मला एक सुपारी आली. म्हटलं चला ही सुपारी पार पाडूया आणि पैसे मिळूया, म्हणजे कसं काही दिवस निघतील. म्हणून ती सुपारी करण्यासाठी मी तिकडे पोचलो त्या चाळीत. आणि तिथे मला हा मिहीर भेटला. याला बघताच मला तर असा धक्का बसला ना शशिकला, तुला काय सांगू. अरे बापरे. आणि मग काय, याच्याच घरात कामाला लागलो की मी याच्यासोबत. आणि मग समधी माहिती काढून घेतली, हा मिहीरच आहे हे मला नक्की कळालंय. आणि मग बॉम्ब फोडायला आणलं की त्याला इकडे. त्याच वेळेस शशिकला म्हणू लागते, नाही म्हणजे हा गौरव कोण आहे? तेव्हा घोरपडे म्हणू लागतो, गौरव सबनीस खूप मोठा माणूस आहे. याचा बाप लय पैशावाला मोठा आर्टिटेक्ट आहे आणि याच्याकडे हवा तेवढा पैसा आहे. तेव्हा शशिकला म्हणू लागते, हो याचा बाप मोठा आर्किटेक्ट, अरे बापरे. मग याच्या सगळ्या या श्रीमंतीवरनं वाटत नाही तू जास्त वेळ इथे थांबेल म्हणून. तेव्हा घोरपडे म्हणू लागतो, काळजी करू नको शशिकला, मी त्याला इकडनं कुठेही जाऊ देणार नाही. बघच आता कशी जिरवतो या मंजिरी आणि रायाची. त्याच वेळेस इकडे आता मिहीर आपल्या गेस्ट हाऊसवरती असतो. त्याचं आता फोनवरती बोलणं चालू असतं. आता त्याने मुंबईला कॉल केलेला असतो, मला जरा काही काळ इकडेच थांबावं लागेल, तुम्ही तोपर्यंत तिकडे सगळी मॅनेजमेंट करून घ्या, असं त्याचं बोलणं चालू असतं. तेवढ्यात राया येतो. आता राया आलेलं बघताच आता मिहीरला मात्र खूपच राग येतो. त्याच वेळेस फोन बंद होताच मिहीर म्हणू लागते, तू इथे काय करतोय, चल निघ इकडनं. तेव्हा राया म्हणू लागतो, भावा अरे असं नको करू रे. अरे जीजीच्या अंगात खूप ताप भरला रे, ती सारखी तुझं नाव घेते, तिला तिच्या पोराला एकदा बघायचे.
त्यामुळे चल ना माझ्याबरोबर, चल आपण लगेच निघूया. तेव्हा मिहीर लगेच रायाला धक्का देतोय. सांगितलं ना, मी मिहीर नाही आहे, मी गौरव आहे. कळत नाही आहे का तुम्हा लोकांना? मी कुठे येणार नाही, चल निघ माझ्या घरातनं. तेव्हा लगेच रायम लागतो, असं नको करू रे, मिहीर ऐकून घे. चल ना रे, माझ्या आईसाठी चल रे, अरे तिच्या तब्येतीसाठी चल, प्लीज चल ऐक माझं. तेव्हा लगेच मिहीर मग लागते, गुंडा तुला सांगितलेलं समजत नाही का? मला तुझ्यासारख्या गुंडाबरोबर कुठेही यायचं नाही आहे. हे बघ, तू जे करतोय ना ते अगदी चुकीचं आहे, लक्षात ठेवा. एका मुलीला फसवतोय, एका मुलीला फसवून तिच्याशी जबरदस्तीने लग्न करतोय आणि तिच्या कुटुंबाला ओलीस धरतो. तुला लाज नाही वाटत हे सगळं करताना? तेव्हा लगेच आता राहावं लागते, मिहीर तू ही समधी कुणाची भाषा बोलतोय ना, हे मला चांगलंच माहिती आहे. हे समजा तुला त्या घोरपड्याने सांगितलंय वाटतं ना, पण जे सांगितलं ना ते खरं नसतं. बघण्यात आणि ऐकण्यात फरक असतो, एवढं लक्षात ठेव. आणि आपल्याला त्या गोष्टीबद्दल काहीच माहिती नाही, त्या गोष्टीच्या थेट टोकाला जायचं नसतं बाबा. अरे त्यात मध्ये काय काय असतं ना, हे तुला कुठे माहिती आहे? तेव्हा मिहीर म्हणू लागते, राया तू एक गुंड आहे आणि तू मंजिरीची जबरदस्तीने लग्न करून खूप मोठी चूक केली. एका विधवा मुलीला असं फसवताना तुला काहीच वाटलं नाही? अरे असं कसं करू शकतो तू? तेव्हा लगेच राया लागतो, ए मिहीर हे सगळं तुझ्या मनात त्या घोरपड्याने भरवलं आहे ना, पण त्या घोरपड्यावर विश्वास ठेवू नको. एक नंबरचा विश्वासघातकी माणूस आहे तो. तो नीच माणूस तुझ्या सोबतीला आहे ना, त्यामुळे तू असं बोलतोय. पण त्याच्यावर विश्वास ठेवू नको, ऐक माझं, असं काय बी नाही आहे, तुला खरं माहिती नाही आहे. तेव्हा लगेच आता मिहीर मला लागते, चल निघ इकडनं. कुणावर विश्वास ठेवायचा नाही ठेवायचा तुला काय करायचं रे, तू निघ इकडनं. तेव्हा रायम लागते, हरामखोर इतक्या वेळ प्रेमाने सांगतोय मी, तुला ऐकू येत नाही आहे? चल लगेच माझ्याबरोबर निघायचं, जीजीकडे जायचं आहे आपल्याला. गुमानं येतोयस का या रायाचा हिंगा दाखवू तुला? त्याच वेळेस आता दोघांमध्ये झटापट सुरू होते. राया मात्र आता लगेच मिहीरला जोरजोरात मारू लागतो. आता रायाने याला मारून बेडवरती फेकलेलं असतं आणि लगेच मिहीरचे हात असे पाठीमागे वळून आता दाव्याने घट्ट बांधून ठेवलेले असतात. आणि आता लगेच राया त्याला धक्का मारून खाली पडतो. आता खाली पडताच रायाने मिहीरचे पायही दाव्याने घट्ट बांधलेले असतात, जेणेकरून त्याला कुठे पळता येऊ नये. आणि आता लगेच राया आपल्या हाताचा रुमाल सोडतो आणि मिहीरच्या तोंडाला बांधतो. ओरडूनही त्याचा आवाज कुणाला जाऊ नये म्हणून आता रायाने त्याला पक्कच बांधून टाकलेलं असतं. आणि लगेच राया लागते, या रायाशी पंगा म्हणजे चौकात दंगा. प्रेमाची भाषा कळत नाही ना तुला? चल आता गुमानं, असे म्हणत राया लगेच आपल्या खांद्यावरती मिहीरला उचलून घेतो आणि पायी आता या मिहीरला बांधून आपल्या खांद्यावर घेऊन राया निघालेला असतो. त्याच वेळेस इकडे आता बाहेर मिहीरचा जो ड्रायव्हर असतो ना, तो जोरजोरात ओरडतच, ए राया थांब, साहेबांना घेऊन कुठे चाललाय, असे ओरडतच त्याला थांबवण्याचा प्रयत्न करू लागतो. पण राया काय कुणाचं ऐकायला तयार नसतो. राया मात्र तिकडनं आता मिहीरला घेऊन इकडे जीजीच्या घरी निघालेलो असतो. त्याच वेळेस ड्रायव्हर पटकन घोरपडेला कॉल करतो, सर कुठे आहात तुम्ही? अहो इकडे साहेबांना तो राया गुंड घेऊन गेलाय, लवकरात लवकर या. आता मात्र हे ऐकताच घोरपडेला धक्का बसतो, काय हा रायाना सगळ्या प्लॅनचा चोपट वाट लावणार आहे, चला लवकर. तेव्हा शशिकला म्हणू लागते, काय झाले घोरपडे? तेव्हा घोरपडे म्हणू लागतो, तो राया त्या मिहीरला उचलून घेऊन घरी गेलाय, आता काय काय कामं वाढून ठेवणार आहे, चला पटकन घरी जाऊया. असे म्हणत घोरपडे आणि शशिकला तिकडनं निघालेले असतात. तर इकडे आता रायाने मात्र मिहीरला खांद्यावरती उचलून जीजीच्या घरात आणलेलं असतं. हॉलमध्ये येताच राया आता सगळ्यांना जोरजोरात आवाज देऊ लागतो, जीजी नाना मिसफायर सगळेजण या. आता सगळेजण धावत बाहेर येतात. आता मात्र मंजिरीला हे दृश्य बघून धक्का बसतो. रायाने या मिहीरला चक्क बांधून का आणलंय? हा राया पण ना. आता जीजी मिहीरला बघताच लगेच रायावरती ओरडते, राया अरे त्याला बांधून का ठेवलंय? अरे त्याला लागेल ना. आता राया लगेच जीजीकडे बघतच मला लागतो, जीजी हा बघ तुझा पोरगा आला, तुला तुझा पोरगा हवा होता ना, येत नव्हता, प्रेमाची भाषा समजत नव्हती म्हणून असं बांधून आणलंय त्याला, असे म्हणत राया लगेच त्याला खाली फेकतो. आता मात्र जीजी पटकन धावत येते. मिहीरच्या तोंडाला बांधलेला रुमाल त्याचे हात सोडू लागते, पाय सोडू लागते. आता मात्र आपली सुटका होताच मिहीर मात्र पटकन रायाजवळ जातो आणि लागते, ए गुंडा तुझी हिंमत कशी झाली रे मला हात लावण्याची, तुझी एवढी हिंमत, असे म्हणत आता लगेच मिहीर रायाला मारू लागतो. त्याच वेळेस राया आता त्याच्यावरती हात उचलणार, ते जीजी मला लागते, राया थांब, राया मिहीर माझा मुलगा आहे रे, त्याच्यावरती हात उचलू नको, त्याला मारू नको राया.
तेव्हा लगेच आता मंजिरी मात्र जिजीकडे बघू लागते, कारण मिहीर तर जोरजोरात रायाला मारत असतो. मग जिजी रायाला का थांबवते आणि रायाने का मार खायचा याचा? तेव्हा लगेच आता मिहीर मात्र जोरजोरात रायाला मारू लागतो. त्यावर जिजी म्हणू लागते, मिहीर ऐकून घे, शांत हो मिहीर. तेव्हा लगेच आता मंजिरी म्हणू लागते, जिजी अगं काय चालू आहे सगळं? तू रायाला का थांबवते आणि हा मिहीर किती मारतोय तुला दिसत नाही आहे का? तेव्हा जिजी म्हणू लागते, मंजिरी मिहीर माझा मुलगा आहे, मी त्याला मार खाऊ देऊ शकत नाही. राया त्याला मारणार नाही. राया अजिबात मिहीरवरती हात उचलायचा नाही या. तेव्हा मंजिरी लागते, जिजी अगं राया तुझा कोणीच नाही आहे का? तू असा कसा भेदभाव करू शकते गं? हे बघ जिजी, या सगळ्याचा तुला फरक पडत नसेल, पण मला पडतो. आता मिहीर मात्र रायाला आणखीन मारणार, तेच मंजिरीमध्ये जाते. आता मात्र मंजिरीमध्ये आलेली असताना मिहीर आता जोरात वार करणार. तेच राया पटकन त्याचा हात पकडतो. हरामखोरा, आजवर या रायावरती हात उचललेला चालला, पण माझ्या मिस फायरवरती हात उचललेला हा राया खपवून घेणार नाही, असे म्हणत आता लगेच राया एक धक्का मारून मिहीरला बाजूला ढकलून देतो. मिहीर खाली पडलेलो असतो, पण जिजीला मात्र खूपच राग येतो. लगेच जिजी धावत येते आणि रायाच्या सणकण कालाखाली ओढते. राया तुला कळत नाही? अरे माझा मुलगा मिहीर येतो, तू त्याच्यावरती हात उचलण्याची हिंमत केलीच कशी? तुझी एवढी हिंमत? तुला कोणी अधिकार दिला त्याच्यावरती हात उचलायचा? आता मात्र राया मंजिरीला जिजीचा या वागण्याचा धक्काच बसतो. त्याच वेळेस आता जिजी म्हणू लागते, तो माझा मुलगा आहे, तुला कळत नाही का? तेव्हा इकडनं मिहीर म्हणू लागतो, मी तुमचा मुलगा नाही आहे, किती वेळा सांगायचं तुम्हाला? तेवढ्यात घोरपडे आणि शशिकला तिथे आलेले असतात. त्यावर घोरपडे हळूच शशिकलाला म्हणू लागतो, शशिकला आपल्याला वाटलं होतं पिक्चर संपलं असेल, पण आत्ता तर कुठे पिक्चर रंगात आला आहे. बघ खूपच इंटरेस्टिंग आहे, बघ मज्जा येईल. आता लगेच शशिकलाही हसू लागते. त्याच वेळेस जिजी आता मिहीरजवळ येते आणि म्हणू लागते, मिहीर अरे बाळा असं काय करतोय? अरे मी तुझी आई आहे, तू असा कसा विसरला मला? मी तुझी आई आहे. तेव्हा लगेच मिहीर पुन्हा जिजीला बाजूला ढकलतो आणि म्हणू लागते, सांगितलेलं समजत नाही का? मी तुमचा मुलगा नाही आहे, मी तुमचा कोणीही नाही आहे, मी गौरव हसबनीस आहे, कळत नाही का? त्यावर लगेच राया पुढे येतो आणि म्हणू लागते, हरामखोर, आई आहे ती तुझी, आणि एक आई आपल्याला मुलाला ओळखायला चुकत नाही, कळत नाही का तुला? त्याच वेळेस मंजिरी म्हणू लागते, राया तू नको मधी पडू, जिजीला नाही आवडत तू मधी पडलेलं, कशाला जातोय मग तू उगाच? तेव्हा राया लागतो, जिजीसाठी जातोय मिस फायर मी, आणि जिजीसाठी हा राया काय बी करू शकतो. तुला सिद्ध करून दाखवतो रे, मिहीरच आहे म्हणून तू. तेव्हा मिहीर मला लागतो, सांगितलेलं समजत नाही का तुम्हाला? त्यावर राया लागतो, ठीक आहे, तुला नाही पटत ना, आजचा एक दिवस दे, आजच्या एका दिवसात मी सत्य समोर आणेन तुझ्या, तू मिहीरच आहे. आता मात्र रायाने ठरवलेलं असतं. मंजिरीला तर धक्का बसतो. तर त्यानंतर मित्रांनो पुढील भागामध्ये आपल्याला बघायला मिळेल, इथे रायाने आता मिहीरच्या आणि जिजीच्या DNA टेस्टचे रिपोर्ट आणलेले असतात. आता दोघांचंही रक्त एकच असतं, म्हणजे जिजीचा मुलगाच हाच मिहीर आहे हे सत्य समोर आलेलं असतं. त्याच वेळेस आता रायाने मात्र मुंबईवरनं गौरवच्या मॉमला इकडे बोलावलेलं असतं. तेव्हा राम लागतो, अहो तुम्ही एक आई आहात ना, मग खरं सत्य सांगा ना, हा तुमचा मुलगा नाही आहे ना, जे काही खरं असेल ते सांगून मोकळं व्हा. त्याच वेळेस आता लगेच गौरव आपल्या मॉमला विचारू लागतो, मॉम हे सगळं काय आहे? अगं मला जी स्वप्न पडतात ती सगळी सत्यात काय आहे मॉम, हे सगळं काय आहे? तेव्हा त्याची मॉम म्हणू लागते, हे सत्य आहे की तू माझा गौरव नाही आहे. आता मात्र पुढे नेमकं काय सत्य समजणार हे आपल्या लवकरच समोर येईल. त्यामुळे मित्रांनो अशाच मालिकेंच्या अपडेट पाहण्यासाठी चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा. व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद.